दिस इज द लास्ट एक्झाम्पल ऍक्च्युली प्रॉब्लेम सेट 4B मधलं 10वं स्टार एक्झाम्पल. आता लास्ट एक्झाम्पल आलं म्हणजे बाकी सगळी सोपीच आहे. बरोबर आहे, लक्षात घ्या. पाहूया हे कसं एक्झाम्पल आहे. निश्चित तुम्हाला 100% येईल. होलसेलर आहे. होलसेलरला आपण मराठीमध्ये काय म्हणतो सांगा सर? ठोक विक्रेता. याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो बघा सर? ठोक विक्रेता असं म्हणतो. डिस्ट्रीब्युटरला वितरक असं म्हणतो, वितरक. हा, रिटेलरला किरकोळ विक्रेता, रिटेलरला किरकोळ विक्रेता असं म्हणतो सर. बरोबर. आणि कन्झ्युमरला आपण काय म्हणतो? ग्राहक असं म्हणतो. लक्षात घ्या, कन्झ्युमरला ग्राहक. हे थोडंसं टेबल पुस्तकामध्ये व्यवस्थित दिलेलं नाही इन टेक्स्टबुक. दिस टेबल इज नॉट गिवन करेक्टली, सो आय हॅव रिराईट इट. या पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवा. यू मेमोराइज लाईक दिस. हां, तर याच्यामध्ये बघा सर, होलसेलर काय करतो? डिस्ट्रीब्युटरला काही साहित्य विकतोय 5,000 रुपयाचं. सायकल विकतोय म्हणा आपण मागाप्रमाणे. तो टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. आता ह्या व्हॅल्यूवरती 12% जीएसटी घ्यायचा आणि 12% जीएसटी घेऊन ह्या डिस्ट्रीब्युटरनं तो, लक्षात घ्या, इथे याला द्यायचा जीएसटी. हा जीएसटी याला द्यायचा, काढायला पाहिजे सर फर्स्ट जीएसटी. मग इथं लिहित असताना सर पहिला जीएसटी लक्षात घ्या सर काढायला लागेल. फर्स्ट जीएसटी कसा काढणार? 5,000 वर लक्षात घ्या 12% म्हणजे सर 5,000 इंटू 12 डिवायडेड बाय 100. हे 2 0 2 0 ला कॅन्सल, राईट. 12 0 0 आणि 12 5 जा 60. therefore 600 रुपीज. 600 रुपीज हा जीएसटी, लक्षात घ्या, हा जीएसटी या होलसेलरनं डिस्ट्रीब्युटर कडून घेतला आणि टॅक्स इनव्हॉइस 1 मधून गव्हर्नमेंटला भरला. टॅक्स इनव्हॉइस 1 मधून तो गव्हर्नमेंटला भरला. त्यानं गव्हर्नमेंटला किती भरले? 600 रुपीज भरले. मग या टॅक्स इनव्हॉइस मधून त्यानं हा जीएसटी भरला. जीएसटी त्यानं किती भरला? लक्षात घ्या सर 600 भरला जीएसटी रुपीज टॅक्स इनव्हॉइसच्या माध्यमातून. पण तो भरत असताना त्यांनी स्टेट गव्हर्नमेंटला आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला पैसे भरले. मग सेंट्रल गव्हर्नमेंटला बघा सर सीजीएसटी, सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि इथं स्टेट गव्हर्नमेंटला एसजीएसटी किती भरले? एसजीएसटी किती भरले? तर 600च्या हाफ. 600च्या हाफ 300 रुपीज केंद्र सरकारला भरले आणि 300 रुपीज लक्षात घ्या स्टेट गव्हर्नमेंटला भरले. बघा सर समजते का? या ठिकाणी इथे हे झाल्यानंतर पुन्हा लक्ष, आणि हे टॅक्स इनव्हॉइस म्हणजे त्यानं जे काही टॅक्स इनव्हॉइस मध्ये जे काही रिसीट बनवली होती कागदावरती लिहिलं टॅक्स कर विवरणपत्र. तर कर विवरणपत्रामध्ये जे लिहिलं ते त्यानं असं लिहिलं की सीजीएसटी 300, एसजीएसटी 300, टोटल जीएसटी 600 असं त्यांनी लिहिलं. मग आता डिस्ट्रीब्युटर काय करतोय? हीच वस्तू 6,000ला विकतोय. डिस्ट्रीब्युटर सोल्ड दीज थिंग्स टू रिटेलर टू 600. 600 वर 12% जीएसटी. पुन्हा लक्षात घ्या 12% जीएसटी हा जीएसटी रिटेलर याला देणार सर. मग ती काढायला लागेल सर जीएसटी. मग इथं सेकंडला इथं जीएसटी कितीवर भरणार? तो 6,000 वर. हा 6,000 वर 12% म्हणजे कसं होईल बघा सर 6,000 इंटू 12/100. हे 2 0 या 2 0ला गेले. बघा बरं सर 12 0 0 12 6 जा 72. 720 रुपीज हे लक्षात घ्या जीएसटी यांनी भरलं. हा जीएसटी किती भरला सांगा सर? 720 रुपीज. हा टॅक्स इनव्हॉइसच्या माध्यमातून डिस्ट्रीब्युटर भरतो. हा 720 डिस्ट्रीब्युटर ह्याच्याकडून कलेक्ट करतो. डिस्ट्रीब्युटर कलेक्टेड 720 रुपीज ॲज जीएसटी फ्रॉम द रिटेलर अँड पेड टू द गव्हर्नमेंट थ्रू टॅक्स इनव्हॉइस सेकंड. बरोबर सर. म्हणजे 720 इथे त्यांनी गव्हर्नमेंटला भरले. लक्षात घ्या 720 आणि हे गव्हर्नमेंटला टॅक्स इनव्हॉइस 2 तर्फे त्यांनी जीएसटी भरला. हा जीएसटी लक्षात घ्या 720 रुपीजचा भरला. आता हे जीएसटी भरत असताना तो पुन्हा सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटला भरणार. मग यातलं सेंट्रल गव्हर्नमेंट सीजीएसटी थांबा सर तो 720 भरणार नाही.
सर तो 720 भरणार नाही. का भरणार नाही सांगा सर? कारण हे परत घेणार की, हे परत घेणार. हे आउटपुट टॅक्स आहे, हे इनपुट टॅक्स आहे. मगाशी डिस्ट्रीब्युशन 600 दिले होते. मग 720 मधनं 600 गेले, 120 भरणार. आणि 120 मधलं सीजी केंद्र सरकारला 60 आणि राज्य सरकारला 60 भरणार. तो लक्षात घ्या. म्हणजे ह्याच्यावरून सर तुम्हाला आता पुन्हा काय करायला लागेल? पेएबल जीएसटी काढायला लागेल. पेएबल जीएसटी मी इथं घेतोय सर. म्हणजे इथं लक्षात घ्या, इथं पुन्हा पेएबल जीएसटी बाय, पहिलं कोण भरणार? पेएबल जीएसटी बाय डिस्ट्रीब्युटर, बाय डिस्ट्रीब्युटर. आणि तो कसं भरणार सर? तर हा आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट, इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे सर त्याला आपण ITC म्हणतो, इनपुट टॅक्स क्रेडिट. मग आउटपुट टॅक्स डिस्ट्रीब्युटरनं आलेला हा टॅक्स किती आहे सांगा सर? 720 मायनस डिस्ट्रीब्युटरनं अगोदर भरलेला टॅक्स 600, जो परत मिळणार आहे त्याला 600, म्हणजेच भरले किती? 120 रुपीज. म्हणजे हे 120 रुपीज जे राहिले हे जीएसटी लक्षात घ्या, पेएबल जीएसटी. हे 100 जीएसटी तो गव्हर्नमेंटला भरणार डिस्ट्रीब्युटर. हा जीएसटी 120 रुपीज, त्यातले केंद्र सरकारला CGST, केंद्र सरकारला तो किती भरणार? 60 रुपीज. आणि इथे राज्य सरकारला SGST तो किती भरणार? 60 रुपीज. बघा सर समजते का? ह्याच्या निम्म. देअरफॉर पेएबल CG इथे लिहितो मी, पेएबल CGST ही याच्या निम्मी 1/2 into 120 that is 60 rupees. And again payable SGST same 60 rupees. सेंट्रल गव्हर्नमेंटला, स्टेट गव्हर्नमेंटला. आता सर पुन्हा काय करणार? हा रिटेलर ही सायकल इकडे कंझ्युमरला विकणार, ते 6500ला विकणार. ह्याच्यावर 12% जीएसटी घेणार आणि हा जीएसटी कंझ्युमर कडनं वसूल करणार. मग आता थर्ड जीएसटी आला सर इथे बघा, थर्ड जीएसटी. आणि हा जीएसटी कसा आहे? 6500. याच्यामधून सर 12% म्हणजे 12/100. या ठिकाणी 100ला 100 कॅन्सल, 0 कॅन्सल. इट इज इक्वल टू 12 5 जा 60, 6 राहिले. 12 6 जा 72, 72 प्लस 6 78, 780 रुपीज टॅक्स त्यांनी घेतलं सर. 780 रुपीज त्यांनी जीएसटी, 780 रुपीज जीएसटी त्यांनी कंझ्युमर कडून रिटेलरनी घेतला. पण हा 780 तो जीएसटी गव्हर्नमेंटला भरणार का? नाही. त्यातले 720 परत घेणार, आधी भरलेले. हे ना आधी दिले होते 720 परत घेणार. म्हणजे पुन्हा इथं आलं लक्षात घ्या, पेएबल जीएसटी. बघा सर, पेएबल जीएसटी बाय कोण भरते? बघा सर, बाय रिटेलर. पेएबल जीएसटी बाय रिटेलर is equal to output tax minus input tax credit. मतलब आउटपुट टॅक्स किती आहे? 780 मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट किती आहे? 720. किती राहिले? तर 780 म्हणजे 60 रुपीज राहिले. म्हणजे तो 60 रुपीज गव्हर्नमेंटला भरणार सर. हा गव्हर्नमेंटला किती भरणार सांगा सर? 60 रुपीज. त्यासाठी तो टॅक्स इनव्हॉइस 3 भरणार. टॅक्स इनव्हॉइस 3 मधून तो जीएसटी भरेल. तो जीएसटी किती भरेल? 60 रुपीज. आणि यातून तो लक्षात घ्या सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि लक्षात घ्या स्टेट गव्हर्नमेंटला हाफ भरणार. सेंट्रल गव्हर्नमेंट CGST आणि लक्षात घ्या SGST. सी म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला भरणार 30 रुपीज आणि लक्षात घ्या SGST ला तो पुन्हा 30 रुपीज भरणार सर. बघा सर आपल्याला समजतंय का?
म्हणजेच पेएबल CGST, पेएबल CGST ह्याच्या निम्म 30 रुपीज, दॅट इज 1/2 into 60, इट इज इक्वल टू 30 रुपीज. इथं पेएबल SGST इट इज इक्वल टू 30 रुपीज. बघा सर, समजतंय का? म्हणजे तरी गव्हर्नमेंटला भरले. आता आपण क्वेश्चन आन्सर्स देऊया सर. हे ट्रान्झॅक्शन कसं झालं? हे इन्व्हायसेस बिझनेसमॅन टू बिझनेसमॅन, म्हणजे B टू B, B फॉर बिझनेसमॅन. लक्षात आलं का सर? हे B फॉर बिझनेसमॅन आणि हे 2 फॉर TO2 आणि पुन्हा हे B फॉर बिझनेसमॅन. हे B सुद्धा बिझनेसमॅन, C फॉर कन्झ्युमर. बरोबर सर? बिझनेसमॅन टू बिझनेसमॅन आणि बिझनेसमॅन टू कन्झ्युमर, हे 2 म्हणजे TO2. मग हे जे आहे हे बिझनेसमॅन टू बिझनेसमॅन आहे. म्हणजे हे जे आहे लक्षात घ्या, पहिलं इनवॉइस जे आहे हे बिझनेसमॅन टू बिझनेसमॅन आहे. दुसरं इनवॉइस जे आहे ते पुन्हा बिझनेसमॅन टू बिझनेसमॅनच आहे. आणि तिसरं जे इनवॉइस आहे ते बिझनेसमॅन टू कन्झ्युमर आहे. आय रिपीट, हे पहिलं टॅक्स इनवॉइस, पहिलं गव्हर्नमेंटला भरलेलं टॅक्स इनवॉइस कसं आहे? हे पहिलं जे भरलेलं टॅक्स इनवॉइस आहे ते बिझनेसमॅन टू बिझनेसमॅन आहे, B2B. हे B2B आहे. दुसरं जे टॅक्स इनवॉइस भरलेलं आहे ते पुन्हा बिझनेसमॅन टू बिझनेसमॅनच आहे, हे बिझनेसमॅन टू बिझनेसमॅन. आणि हे जे तिसरं भरलेलं आहे हे बिझनेसमॅन टू कन्झ्युमर आहे, हे बिझनेसमॅन टू कन्झ्युमर. बघा आपल्या लक्षात येते कसं. तर अशा प्रकारे 3 इनवॉइसेस आहे. त्याचं उत्तर तिसरं इथं आहे. हे जे तिसरं इथं बघू आपण, लक्षात घेऊ सर, तर ह्याची उत्तरं आपण या ठिकाणी द्यायची आहेत. तरी 3 क्वेश्चन्स आपल्याला विचारलेले आहेत आणि या 3 क्वेश्चन्स आपण लिहित असताना द्यायचं आहे. त्यातला तिसरा क्वेश्चन होता विच इनवॉइसेस आर B2B अँड B2C. त्यातलं हा पहिलं जे आहे टॅक्स इनवॉइस पहिलं हे बिझनेसमॅन टू बिझनेसमॅन आहे. दुसरं जे आहे ते बिझनेसमॅन टू बिझनेसमॅन आहे आणि शेवटचं तिसरं जे आहे ते बिझनेसमॅन टू कन्झ्युमर आहे. लक्षात घ्या लास्टच. आता त्यांनी हा पहिला प्रश्न विचारलाय सर, होलसेलर पेएबल GST किती देतो? तर होलसेलर GST किती आहे बघा सर, 600. होलसेलरची 600 लक्षात घ्या रुपीज आहे. तो केंद्र 600 मधले तो देतो किती? केंद्र सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटला 300. म्हणजे तो सेंट्रल गव्हर्नमेंटला 300 रुपीज देतो आणि SGST 300 रुपीज लक्षात घ्या इथे देतो. डिस्ट्रीब्युटर GST किती भरतो? 120. पेएबल GST 120. तो सेंट्रल गव्हर्नमेंटला किती भरतो? 60. स्टेट गव्हर्नमेंटला 60 रुपीज. रिटेलर टॅक्स इनवॉइस भरतो, तो GST किती भरतो? 60 रुपीज. ही पेड 60 रुपीज रिटेलर अँड CGST 30, SGST 30 रुपीज. आता याची टोटल करायची. टोटल केलं बघा सर, 0, 6 and 2 8 and 6 + 1 7, 780. हे बघा सर 780 कन्झ्युमर कडनं घेतले आणि ह्याचे 700 मधले हाफ CGST, हे हाफ व्हायला पाहिजे. 6 and 9 390 रुपीज सेंट्रल गव्हर्नमेंटला अँड 390 रुपीज अगेन स्टेट गव्हर्नमेंटला. मग त्यांनी सेकंड क्वेश्चन विचारले, अमाऊंट पेड बाय कन्झ्युमर. ग्राहकांनी किती पैसे भरले? ग्राहकानं. अमाऊंट पेड बाय कन्झ्युमर म्हणजे अमाऊंट म्हटले GST अमाऊंट म्हटले का बघा सर त्यांनी. व्हॉट अमाऊंट इज पेड बाय कन्झ्युमर. कन्झ्युमरनं किती अमाऊंट भरली ते इथं या सर. वेट, कन्झ्युमरनं किती अमाऊंट भरली? कन्झ्युमरनं GST सह अमाऊंट भरली. म्हणजे काय, किती भरली? 6500 प्लस 780 भरली. ही 6500 तर त्याला भरावीच लागेल, ती वस्तूची किंमत आहे. अँड 780 GST म्हणजे किती भरली? 0, 8, 7 + 5, 7 + 5 12 आणि 6 + 1 7, 7280 रुपीज
हे लक्षात घ्या कन्झ्युमरला द्यावे लागले. दिस इज लक्षात घ्या अमाऊंट विथ जीएसटी. दिस इज अमाऊंट विथ जीएसटी. लक्षात घ्या ही अमाऊंट विथ जीएसटी. अमाऊंट विथ जीएसटी खाली जी येते अमाऊंट विथ जीएसटी किती आहे 7,280. म्हणजे तो अमाऊंट पेड बाय द कन्झ्युमर किती आहे बघा सर 7,280 रुपीज. बरोबर सर. कारण तरी दोन अमाऊंट पेड केल्या. एक लक्षात घ्या कुठली अमाऊंट केली 6,500 प्लस जीएसटी या ठिकाणी 780. हा जीएसटी आहे लक्षात घ्या सर. आणि ही व्हॅल्यू विदाउट जीएसटी आहे. अशी त्यानं पेड केली 7,280. आणि हा जो टॅक्स इनव्हाइस आहे तो आपण बघितला. पहिला जो होता तो बिझनेस टू बिझनेस, दुसरा बिझनेस टू बिझनेस, लास्टचा बिझनेस टू कन्झ्युमर. असे 3 टॅक्स इनव्हायसेस त्यांनी भरलेले होते. तसेच शेवटचं एक्झाम्पल खूप चांगलं असं एक्झाम्पल होतं सर. आणखीनही काही आपण एक्झाम्पल्स बघायचे थोडीशी अवघड अशी.